सांगा ना कुठे जातो. सांगितलं होतं कसं आहे निकिता माणिक पाटील कुकड्यावरून यायची. आम्ही क्लासमध्ये होतो त्याच्यामुळे 10th स्टँडर्डला आम्हाला कंबाईन केलेलं 4-4, 5-5 एका क्लासमध्ये. ते नंतर बोल बोल मी फक्त 10वी पास केलं. कराटे क्लास कराटे इकडे मी आणि मला 2 मुलं आहेत. एक मुलगी IT इंजिनियर झाली, एक ऑनलाईन क्लास करते. ऑनलाईन बघितलं आणि मुलगा 10th स्टँडर्डला आहे. आणि आम्ही बाबासाहेबांपासून यायचो बोईसरला. त्याच्यामुळे आम्हाला मी एक हाऊसवाईफ आहे आणि त्याच्यानंतर LIC चं नोकरी करते. LIC मध्ये कोणाला इंटरेस्ट असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. बंद कर माहिती
आणि मिस्टर रेल्वेत कामाला आहे. दोन वेगवेगळ्या जातात. आणि मला 2 मुलं आहेत, एक मुलगा मुलगी. मुलगी ग्रॅज्युएशन चालू आहे आणि फॅशन डिझायनर करते. आणि मुलाचं पण ग्रॅज्युएशन चालू आहे. हो ट्विन्स आहे. आणि मी हाऊसवाईफ बरोबर आलाय ना नाही गावातला नाही गावातला पुढे त्याला बोलू द्या परागी. ये ना माझं नाव दीपा सरोज आहे. इकडं माझी सासरचं नाव आहे दीपा सिंग म्हणून आहे. आणि मी मी नवीनच सोडलेली आणि मी दहावीला ते बोरिवलीला घेतलेली माझ्या मामाकडे राहिलेली आणि तिथेच शिकत होती. मला एक मुलगी आहे, आता ती 13वीला गेली आणि मी सिंगल आहे. बस. आज गाणं होईल. सिंगर नाही म्हणजे सिंगर. मी परागी गंगाधर घरत, लग्न आधीची. आता पण घरतच आहे, परागी प्रजित घरत. रात्री पहिली पण सरावलेलाच, आता पण सरावलेला. 2 मुलं आहेत, एक 8ला आहे आणि एक बी. मी मिनल संखे अंगणवाडीत जॉब करते आहे. इंजिनियर झालाय, जॉब करतो. आणि मुलगी फिजिओथेरपी आहे 2nd इयरला. माझं नाव रेश्मा संखे, लग्नानंतरचा पल्लवी पिंपळे. मला 2 मुलं आहेत. मुलगा IIT करतो आणि मुलगी BSc नर्सिंग करते. माझं नाव लग्न आधीचा मालिनी संख्या होता, आता माझं नाव आहे हा तुला अर्टिगा डिसेंबर समोर लगेच मागे गाडी असं होतं आम्हाला 2 मुली आहेत. मोठीने बी फार्मसी केलाय, ती रेग्युलेटर अफेअर्स ऑफिसर म्हणून गोरेगावला काम करते. आणि 2 नंबरची मुलगी डिप्लोमा इंजिनिअरिंग करते 3rd इयरला. आणि मी सोशल वर्करचं काम करते. मी आरोग्य फाउंडेशन म्हणून चालवते आणि पुण्याकरता एक प्रा फाउंडेशन म्हणून आल्या मुलांचं, त्यांच्यासाठी सुद्धा मी काम करते. माझं नाव माधवी विघ्नेश संखे. मी पलनाईला राहते आणि सासर माहेर 2 तिकडेच. आता सध्या घरी असते. 2 मुलं आहेत मला. एकाचं ग्रॅज्युएशन झालं आहे, एक 12th पास झालेला आहे, तो सध्या घरी आहे. बाहेर जायचं शिक्षणासाठी आहे, तर पुढे बघू. एवढंच की माया वडेकर माया पिंपळे झाली. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगी BSc नर्सिंग करते आणि मुलगा 10वीला आहे TVMला. माझे मिस्टर आमचं टेम्पो आहेत, आम्ही रेती वगैरे विटा वगैरे सप्लाय करतो. ओके ओके कधी पण सांग चालेल चालेल. हा फ्री मध्ये नाही, फ्री मध्ये. मी तृप्ती नरोत्तम पाटील आणि अगोदर तृप्ती गजानन घरत. मला 2 मुलं आहेत आणि एक मुलगा सिव्हिल इंजिनियर करतो, दुसरा 10वीला आहे आणि मी जॉब करते. कधी फोन करे, कधी मार्केटला हॅलो हॅलो पण मला आपल्या ग्रुपमधलं कोणी भक्ती सांगितलेलं आवडत नाही. नाही तुम्ही बऱ्याच जणांकडून येते आणि ते न करता. माझ्या सर्व्हिसला 24 वर्ष झालेली आहे जिल्हा परिषदेच्या. 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगा मोठा आहे, तो आर्किटेक्टच्या 4थ्या वर्षाला आहे आणि मुलगी माझी 12वीला आहे. माझे मिस्टर MSCB ऑफिसमध्ये डेप्युटी मॅनेजर आहे, पालघरलाच आहे. कुणाला कधीही अडचण आली तर तुम्ही हक्काने जा, फक्त हक्काने सांगा.
मी जागृतीचा क्लासमेट, कारण की सुधीरने ओळख न दिल्यामुळे 1-2 वेळा सुधीरला ओरडा मिळालेला आहे. त्याच्यामुळे नाही असं चोरी करणे म्हणजे चुकीचं काम आहे. जे मात असेल त्यासाठी तुम्हाला ते नक्कीच मदत करतील. ते माझ्या म्हणजे त्यांची कोऑपरेटिव्ह वृत्ती आहे. कधीही काही प्रॉब्लेम आला तर हक्काने जा, फक्त जाल तेव्हा सांगा की मी जागृतीचा क्लासमेट, आणि नाही सॉल्व्ह केलं तर मला सांगा, मग मी बघते त्यांना. नाही आमचं नाव नाही ऍक्च्युली मला कोण ओळखते काय पाहिजे ते सांगा. ओळखते. माझं नाव श्रावण पुजारी. मी धरणनगरवरून येत होतो. संदीप, विकास, मी, रोहिणी, मंगल पोटे. हॅलो. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमचं. स्वागत आहे ना. मी आता सध्या पुण्यामध्ये आहे. मी गेले 21 वर्ष पुण्यामध्ये आहे. माझी स्वतःची एक छोटीशी कंपनी आहे. मुलगी आहे मला एका मुलीवरती मी प्लॅनिंग केलं. तिचं नाव त्रिशा. ते त्रिशाच्या नावानेच मी कंपनी स्टार्ट केली आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. तिथं 12 लेडीज काम करतात. हे 2 व्हीलर 4 व्हीलर बस ट्रक असतं ना, त्याचं जे वायरिंग आहे त्याचं मी इंजिनियर आहे. येस. म्हणजे मी इथं ज्यावेळी गेलो त्या गावी माझं MA पूर्ण झालं आणि MA पूर्ण झाल्यानंतर 2003 मध्ये जेव्हा तेरे नाम पिक्चर बाहेर निघाला तेव्हा मी पुण्यामध्ये आलो. त्याच्यानंतर मग मी ह्या फील्डमध्ये झालो. अशा पद्धतीनं ही कंपनी आता 3 वर्ष चालू ओपन केली. प्रेसचा व्यवसाय करतो. प्लस मी टेक्सटाईल सॅम्पल डिपार्टमेंटमध्ये टेक्सटाईल डिझायनिंग मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रामध्ये काम करतो. तेजस आणि माझं दप्तरावरून भांडण झालं होतं बॅगेवरून, तर जागेवरून म्हणजे बँकेवरून. तर तिथं मी खेचाखिचीमध्ये दप्तर फाडलं होतं. तेव्हापासून ती माझी बोलायची बंद राहते, आता बोलीच नाही. मी प्रसाद राऊत. मी आपल्या शाळेमध्ये फक्त 5वी ते 7वी पर्यंतच होतो. त्यानंतर मी तारापूरला गेलो. आता मला एक मुलगा आहे, 10thला आहे, आणि मी भविष्यामध्ये सिव्हिलची ग्रामपंचायतची गव्हर्नमेंटची कामं वगैरे करतो. माझं नाव चेतन पिंपळे आहे. मी 5वी ते 10वी आपल्या शिवाश्रममध्ये शिकलो आणि 1ली ते 4थी बोईसरमध्ये शिकलो, जिल्हा परिषद शाळेमध्ये. आणि आता मी बोईसर MIDC मध्ये प्रोडक्शन इंजिनियर म्हणून काम करतो. आणि माझी मुलगी 2 मुली आहेत. एक इंजिनिअरिंगला आहे आणि एकाला 8thला आहे. अरे घे ना. मी संतोष मोहन धांडगे. 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण शिवाश्रममध्ये झालं आणि 1ली ते बालवाडी ते 4थी पर्यंत कोरोड्यामध्ये झालं. मी राहायला ओसवाड वॉटर सिटीमध्ये QC ला. माझा व्यवसाय आहे क्रेन सर्व्हिसचा. मला 4 मुलं आहेत. मोठा मुलगा 12वीला आहे, परत एक मुलगी 10वीला आहे, परत एक मुलगी 8वीला आहे आणि लहान मुलगा 7वीला आहे. बोल. माझं नाव सुधीर सरदार आणि लग्नानंतर माझं नाव आहो झालं. कारण सुधीर ऐकायला येत नाही, आहो 100 वेळा ऐकायला. शर्मिला बोलली ना आता की कोणाचं काय चेंज, तर माझं आहो झालं. तर माझं छोटंसं काम करतो मी MSCB मध्ये. जसं जागृतीने सांगितलं की सर असं काय नाही, खूप चांगलं नेचर आहे त्यांचं. पण आता काय बायकांना अशी सवय त्याच्या नवऱ्याबद्दल काय उलटच बोलायचं. मला ते स्वतः बोलले, मला
माझा क्लासमेट माहीत नाही, त्याला मी एक दोनदा ओरडलेलो आहे, म्हणून म्हटलं ओळखून नाही घेतलं त्याला. नीलम पण इकडे, नीलम पण चांगले आहेत ना सर? मग आता उगाच बोलते काय? बायकांना सवय आहे भाऊजीबद्दल का. सर्वप्रथम जागृतीला थँक्यू, खूप चांगली अरेंजमेंट केली, सर्वांना एकत्र केलं. नेहमी तिचंच आहे ते प्रोत्साहन असतं या सर्व गोष्टीसाठी. दोघांना सांगेन थँक्यू, सर्वांना परत एकत्र केल्याबद्दल. अमोलला थँक्यू, चांगली अरेंजमेंट वगैरे केली. हां, आणि काही इन्स्ट्रक्शन दिले नितेशने काही मागच्या वेळेस इन्स्ट्रक्शन दिले ते आम्ही फॉलो करणार आहे त्यावेळेस. हां भाई, हां हां आले ना, सर्वांना थँक्यू आल्याबद्दल. वेळात वेळ काढून सर्व आले. नाही पाठवलं. मी गाडीची सर्व्हिसिंग सांगून आलो. आणि गाडीत बसल्यानंतर बिनाला पहिलं बोला सेल्फी काढ. आता सेल्फी काढला, मी टाकला ग्रुपवर. तो आता संध्याकाळी गेल्यावर दाखवेल म्हणजे मुद्दाम. हा सरप्राईज म्हणून तर काढला सेल्फी, तर समजली ना, म्हणून काढला ते जळवायला संध्याकाळी. अरे पण ते गाडीवर एक सुंदर बायको असेल तर, सुंदर मुली असेल तर काय निकिता, आपण नंतर बोलूया. ते व्हिडिओ शूट चालू आहे ना, तेच चालू आहे. मी अडकलाय की नाही माझी बायको चांगली आहे, नाही सॉरी, ते युट्यूब चॅनल डिलीट झाले. इकडचे तिकडचे ते नाव घ्या ना लेडीजचं, ते मी पोस्ट केलं, तर ते बोलू दुसऱ्याचं का पोस्ट केलं, तर त्याला डिलीट मारला. आपली चांगली आठवण गेली खरं म्हणजे. 2-3 आपले गेट टुगेदर झाले ना, त्याच्यामध्ये ते सर्व व्हिडिओ गेले. हा, माझी आर्टिका गाडी आहे, कोणाला लागली तर मला फोन करा. 200 रुपये. 200 रुपये कमी करते. कमाल आहे. दोन मुलं आहेत मला, माझा तेव्हा कशी आहे? 2 मुलं, एक बायको. सासूर म्हणजे माझी सर्वलीची आहे, ठीक आहे ना. आणि एक 5वीला आहे, एक 8वीला आहे. आता विचारू नका दुसरीला काय आहे म्हणजे. इच्छा असेल तर करू शकतो. ठीक आहे, तुमच्या आशीर्वादाने प्रोत्साहन आहे. थोडंसं मी सिरियल्स वगैरे करतो. तुमचं प्रोत्साहन मला खूप हे करतं, इनिशिएटिव्ह झालं. थँक्यू सगळ्यांनी जेवण. मी रुपेश ठाकूर. माझे 2 मुलं आहेत, एक आता 12वी झाली आहे. काय अरे क्रिश मुलाचं नाव आहे. मुलगा आता 9वीला आहे, जॉब करतो. हॅलो, मी राजेश सवादकर, ठाणा डोंबिवली, 10वी अ मध्ये होतो. मला 2 मुली आहेत, एकच बायको आहे. आणि स्टार हेल्थ ओरिएंटल इन्शुरन्स LIC हे मी जॉब करत असतो. नमस्कार, माझं नाव आनंद रामदास पाटील, राहिला धनानगर. आता शिफ्ट झालं टीम सिटीमध्ये. 2 मुलं आहेत आणि मोठा मुलगा 10वीला आहे, ते 11वीला आहे. आणि लहान मुलगा 5वीला आहे. तो अपंग आहे, त्याला ऐकायला बोलायला येत नाही. पण एक जमेची बाजू, त्याची आध्यात्मिक पातळी स्पिरिच्युअल सायन्स 55% आहे. अजून 5% वाढली तर त्याचा जन्म मृत्यूच्या भेड्यातून सुटका होऊ शकते. होईल. नाही, 2 मुलं आहेत, एक 11वीला आता संस्कृती कॉलेजमध्ये आहे नागझरीला, दुसरा डावनला हॉस्टेलमध्ये असतो. अपंग आहे, ऐकायला बोलायला येत नाही त्याला, पण आध्यात्मिक पातळी त्याची 55% आहे. म्हणजे दैवी बालक म्हणून त्याची घोषणा झालेली आहे. मी जिथे सोशल वर्क समजा सनातन संस्था हिंदू जनजागृती समिती हे करतो. आणि पालघर, डहाणू, बोईसर
दैनिक सनातन प्रभातचा वार्ताहर आहे. तर त्याची आध्यात्मिक पातळी अजून वाढली तर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून त्याची सुटका होऊ शकते. म्हणजे ब्रेन एवढा शार्प आहे, त्याला आता 4थीला 78% मार्क्स पडले. शाळेमध्ये पण प्रिन्सिपलने त्याचा ऑलराऊंडर म्हणून घोषित केलेलं त्याला सगळ्याच बाबतीत, शिक्षणापासून मारामारीपर्यंत सर्व. म्हणजे लहान मुलांचा वर्गातला तो मॉनिटर दादा आहे. मी विराटला सर्व्हिस करतोय, 22 वर्ष झाले. त्याचा पार्ट टाइम झोमॅटो पण करतोय संध्याकाळी. दुसरी गोष्ट, सर्व मित्रमैत्रिणींचे आभार मानायचे, कारण एका मोठ्या संकटातून मी वाचलोय आणि आज मला तुमच्यासमोर भेटलोय. 2021ला ऍक्सिडेंट झाला होता माझा आणि नांदगावच्या गेट टुगेदरला मी काठी घेऊन आलो होतो. पण आता या मित्रत्व शक्तीमुळे एवढं प्रोत्साहन आलंय की आता 4थ्या माळ्यावर सुद्धा आपण धावत जाऊ शकतो. तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार. मध्येच जॉब आहे. माझ्या 2 मुलं आहेत, एक काव्य योगेश राऊत, एक भाग्य योगेश राऊत. काव्य हा मोठा मुलगा, तो 14 वर्षाचा आहे, 9वी मध्ये आहे. आणि छोटा भाग्य हा 5वी मध्ये आहे. आणि माझे राहणार बोईसर गांधीवाड्याला. समथिंग मी आता सर्व्हिसला आहे बोईसर मिडल स्कूलला, सिनियर क्लास पूर्ण आहे. आणि मला 2 मुली आहेत, एक 3rd इयरला आहे आणि एक 8वीला आहे. त्याचं नाव किंजल आणि त्याची साध्वी. मी बघत असाल इंस्टा वगैरे. ठीक आहे, थँक्यू. माझी ओळख काय करून तुम्हाला समजत नाही, माझ्याकडे शब्दच नाहीये बोलण्यासाठी. आता बायको तर एकच असते, आता दुसरे तुम्ही शोधून देणार असेल तर मी रेडीच आहे. हॅलो, मला 2 मुलं आहेत. एक मुलगा माझा इंजिनिअरिंगला आहे आणि एक छोटा आहे, तो आता 9वीला आहे. आणि आपल्या सर्वांसाठी काय म्हणतात खुशीची गोष्ट म्हणजे माझ्या मुलाचा यावर्षी UK साठी नंबर लागलेला आणि यावर्षी तो UK ला जाऊन त्यांनी बेस्ट विकेट किपरचा गोल्ड मेडल घेतला तिथे. आणि तो सर्वांचा आशीर्वाद असेल तर या 5 वर्षामध्ये नक्की त्याला IPL किंवा इंडियामध्ये पाहावं असं माझी तरी इच्छा आहे. नक्कीच तुमचा सर्वांचा आशीर्वाद असावा बस. बाकी मी सांगू शकत नाही. त्याच्यासाठी मी माझं सगळं धंद्यापासून सोडून दिलेलं आहे. मी फक्त एकमेव ध्येय आहे माझा मुलगा. मग मी दुकान सर्व सोडलेलं आहे, म्हणजे भाड्याने दिलेलं आहे. खरोखर सर्व त्यांनी फक्त कपडे असतील ना ते मुलावर सर्व त्यांच्यासाठी 24 तास मी त्याच्या मागे असतो. आणि खास करून त्याला मी सकाळ ते संध्याकाळ त्याच्या कंटिन्यू बरोबर असतो. त्याच्या प्रॅक्टिस मुंबई टू बोईसर, बोईसर टू मुंबई, स्पेशली प्रॅक्टिस सर्व चालू आहे. आणि तुमच्या आशीर्वादामुळे यावर्षी त्याचा बेस्ट कीपर म्हणून नंबर लागला. मुंबईमध्ये 4 जण निवडलेले, त्यात जन्म एकटा होता. बाकी काही राहिली की ज्या लेडीज आलेल्या त्यांना हळदी कुंकू करता आलं नाहीये. तर मला रोशनने वैयक्तिक कॉल करून सांगितलं की जागृती, आई खूप नाराज आहे म्हणे की ह्या आल्या आणि ह्यांना रिकामी हाताने पाठवलं, हळदी कुंकवासारखं मान नसतं म्हणे. तर तुझ्या परीने तू सर्व अरेंज कर आणि मी येणार असं तो म्हणाला. पण बॅडलक की त्याची तब्येत खराब झाली आणि तो नाही येऊ शकला. पण त्याचं प्रतिनिधित्व म्हणून मला जसं पॉसिबल होतं तसं मी केलं. आणि जे तुमच्या हातात आर्टिफिशियल फूल आहेत, ॲक्च्युली मला ओरिजिनलच द्यायचं होतं, पण आपले पंतप्रधान महोदय आलेल्यामुळे फुलांची खूप शॉर्टेज झालेलं. आणि माझ्या मुलाने अर्धा दिवस या फुलांसाठी दादरला घालवला देखील. पण त्याला तो म्हणतो आई नाहीच आहे. मग म्हटलं ठीक आहे. परत विचार केला की जे ओरिजिनल फुल देईल ते संध्याकाळी पोहोचून जाईल आपला. आणि हे जे आपल्या वर्ग मित्रांना दिलेलं आहे त्यांनी संध्याकाळी जाऊन बायकोला द्यावं. आणि आमच्या वर्ग मैत्रिणींनी दिलेलं आहे, तुला दिलेलं आहे, तू त्यांना पाठवलं म्हणून तुला दिलेलं आहे. पण ते त्याचं माध्यम मी झालेलो असं सांगा, म्हणजे त्या पण खुश होतील आणि नेक्स्ट गेट टुगेदरला तुम्हाला पाठवतील. आणि आता रोशन आपल्याकडे मध्ये नाही आहे, म्हणजे तब्येतीच्या इश्यू आहे.
तर त्याला आपण मनापासून धन्यवाद देऊया आणि तो लवकर जसा आनंद रिकवर झाला तसा रोशनी लवकर रिकवर व्हावं ही आपण ईश्वरचरणी प्रार्थना करीत आहे. आणि सर्वप्रथम मी सर्वांची माफी मागत आहे, कारण की ग्रुपवर मी खूप हार्शली बोलली. म्हणजे मला खूपच असा राग आला की सारखं एकाने बोलावं आणि बाकीच्यांनी ऐकावं, किंवा म्हणजे हे योग्य नाहीये. योग्य नाही, बरोबर. कोणते एक असं मोठी पॉईंट बोलतो चांगलं. म्हणजे कसं आहे की कामं सर्वांना असतात, रिकामी असं कोणीच नाहीये. जो घरी आहे तोही रिकामी नाही, जो बाहेर आहे तोही रिकामी नसतो. प्रत्येकाला कामं असतात. पण मैत्री कशाला म्हणतात? मैत्री कशाला म्हणतात? जर आपल्याला ही आपली मैत्री शेवटपर्यंत जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला ऍक्टिव्ह राहिलंच पाहिजे. थोडा वेळ आपल्या मैत्रीसाठी हा दिलाच पाहिजे. कोण काय वैयक्तिक करण्यापेक्षा ग्रुपवर असेल तर सर्वच सहभागी होऊ शकतात. आपण असं कळतं, मी वाचलंय ते काय करणार, पण ही टेक्नॉलॉजी आहे. आपण इन्फोमध्ये गेलं तर कळतं कोणी कोणी लीड केलं. आणि 120 जणांमधून फक्त 1 किंवा 2 जण बोलत असेल तर ते योग्य नाहीये मला तरी वाटते. म्हणजे सॉरी, मी आधीच सॉरी सांगते. कदाचित तुम्हाला वाटत असेल की जागृती जास्तच बोलते, पण जी मला खंत आहे ती मी तुम्हाला व्यक्त करते. सांगते की ठीक आहे, येणं न येणं ही पुढची गोष्ट आहे. कारण की प्रॉब्लेम कधी कुणाला सांगून येत नाही. समजा आपल्याला सकाळी आपण निघतो, ज्या रूटने जायला निघतो, असा प्रॉब्लेम येतो की आपला रूट चेंज करावा लागतो. पण ऍक्टिव्ह राहा ना. आपण इतर ग्रुपमध्ये राहतोच ना. तीच मित्रांनी पार्टी दिली तर कधी यायचं, किती वाजता यायचं? अरे 7 वाजता आलेलो आहे. अरे बाटली आणली का? अरे चाकणं आणलं का? त्याच्यावरती काढतोच ना वेळ, काढतोच ना. मी फ्रँकली बोलते, काढतोच की नाही? राईट आहे, राईट. जर आणि सर्वात निस्वार्थी मैत्री ही 10वी पर्यंतची मैत्री असते. भरपूर ग्रुप आहेत, कारण की आपण कॉलेज केलेलं आहे. आता आमचे तर माझे तर जवळ 50 ग्रुप आहेत शाळेचे. त्या ग्रुपमधून वेळ काढून मी आपल्या ग्रुपला थोडा ते वेळ देतेच ना. फक्त एवढी विनंती आहे की सर्वांनी ग्रुपवर ऍक्टिव्ह राहा. येणं न येणं म्हणजे मी बोललो म्हणजे मला यावंच लागेल, किंवा मी नाही बोललो म्हणजे मी जाणारच नाही. या वेळेला तर मला वाटते माझ्या मुलाचं लग्न असल्यासारखं बहुतेकांना मी कॉल केले आणि काही त्यांनी तर अपेक्षा ठेवली, जागृती तुझा कॉल नाही आला, तुझा कॉल नाही आला. ठीक आहे, आता एक माझ्या घरी मी तुम्हाला सर्वांना बोलवलं म्हणजे माझं कर्तव्य होतं की कॉल करावं असं. पण ती अपेक्षा नाही ठेवावी, कारण की आपण सर्व मित्रमैत्रिणी एकत्रच आहोत. याने सांगावं, याने मला मान द्यावं, याने मला करावं, ही अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणे आलात तर खूप आनंद होईल. 2019ला जे गेट टुगेदर झालं ते अविस्मरणीय झालं, कारण की तेव्हा आपण 55 लोक आपल्या लांब लांबच्या मित्रमैत्रिणी पण आलेल्या. कार्तिक आलेली, आता प्रदीप पण यायला निघालेला आहे, पण तो ऑन द वे आहे. आता तो मला म्हणाला मी पोचतो, पण सकाळी तो बोलला मी कल्याणला आहे. आता नक्की येईल, आपण होप्स ठेवू की तो येईल असं. आणि खरंच मला माफ करा जर माझ्याकडून कोण दुखावलं गेलं असेल किंवा काय बोलले वगैरे असेल. कधी कधी कसं असतं, आता आपण 40शी पार केलेली आहे, म्हणजे आपलं अर्ध लाईफ तर केलेलं आहे. आता अर्धाचा पण ते पण 60 नंतर बोनस, म्हणजे आता आपल्याकडे 15 ते 10 वर्ष. तर या 15 वर्षात आपण आपल्यासाठी जर वेळ दिला, वर्षातून 1 दिवस, तर काही असं खूप असं काय लॉस होण्यासारखं नाही. उलट आपलं आयुष्य वाढणार आहे. कारण की मित्रमैत्रिणी हे औषध आहे जे आपण इतरांसमोर नाही बोलू शकत, जे इव्हन कधी कधी आपण आपल्या बायकोसमोर किंवा नवऱ्यासमोर पण व्यक्त होऊ शकत नाही. पण जर ती शुद्ध मैत्री असेल ती आपण आपल्या मित्रासमोर व्यक्त होऊ शकतो. तर मला वाटतं की आज आपण जवळजवळ 30-35 आहे. पुढच्या वेळेला गेट टुगेदर होईल तेव्हा 60-70 नंतर आपण 120चा टार्गेट पूर्ण करू. आणि आजच्या म्हणजे त्या दिवशी सहज असा विषय निघाला की गेट टुगेदर करायचं होतं, कारण की मागच्या वर्षी कुठे आपण गेलेलो, कुठल्या ते नागझरीच्या पुढे तुम्ही सांगला गेलेला, आम्ही मागच्या निसर्गला गेलेलो. तिथे उपस्थिती तर खूपच कमी होती, म्हणजे मोजके झालेले. आणि ठीक आहे, असेल काही कारणास्तव नाही येऊ शकत असेल. पण आता मी त्या दिवशी आम्ही रोशनच्या घरी गेलो, चला आपण गेट टुगेदर अरेंज करूया. आता रिसॉर्ट म्हटलं काही बंधन येतात आपल्याला. तर म्हटलं ठीक आहे, जागेचा तो असेल तर म्हटलं माझा फार्म हाऊस आहे, इथे आम्ही राहत नाहीये, पण म्हटलं ठीक आहे मैत्रीसाठी 1 दिवस. मग मला ऍक्च्युली तुम्ही सर्व आला, तुमचे सर्वांचे आभार आहे.
पण कुठलेही कार्य एका हाती शक्य नसतं. आपण आभार मानू. नाही, सांगते. तर नितेशने, प्रसादने, अमोल, परत माधवी, म्हणजे सर्वांनी आता सकाळी येऊन मायाने मला खूप मदत केली आणि छान असं मला सर्वांच्या चेहऱ्यावरचे असे आनंदी भाव बघून खूप असं मनाला एक आत्मिक समाधान लाभलं की भले त्रास होतो पण जो आपल्या मित्रमैत्रिणींच्या चेहऱ्यावर जो आत्मिक समाधान आहे तो कितीही पैसा दिला तरी विकत घेऊ शकत नाही. आणि सर्वांनी असंच हसत राहा. समस्या जर तर आपल्या जीवनात असतातच, बॅड पॅच गुड पॅच असतात, ते बाजूला ठेवू आणि जे पुढचं आपलं लाईफ आहे ते एकदम छान एन्जॉय करू आणि वर्षातून एक दिवस आपल्या मैत्रीसाठी नक्की ठेवली. सर्वांनी प्रतिज्ञाच घ्या. वर्षातून एकदा एकदा तरी ठेवा. एक कसं दोन तरी दोन नाही possible आहे. एकाच दिवस हे संगीताला रोज बोला रोज जाईल. संगीताला रोज भेटेल. आता मला वाटते बोईसरमध्ये तर बहुतेक भेट होते प्रत्येकाची. आणि बघा आपला वर्ग मैत्रीण किंवा मित्र भेटल्यावर एक आपल्याला वेगळंच आनंद वेगळं फील होतं आणि आपल्या सोबत असेल तर आपण लगेच सांगतो हा माझा क्लासमेट हा. आणि इकडे शिक्षण पद किंवा नोकरी हा मॅटर ठेवायचाच नाहीये. आपण फक्त 10वीचे जे 10वीला होतो तेच आहोत आता. कारण की आज कोण कुठल्या पदावर असेल कोण नसेल म्हणून त्यात ते मॅटर आपल्या दोस्तीमध्ये नाही यायला पाहिजे. आपल्या आता 120 जणांमुळे आज आपण 30-35 लोकच एकत्र आहोत आणि आहेत आपल्या ग्रुपमध्ये बरेच लोक आहेत, चांगले पण आहेत आणि काही म्हणजे असं पण आहे. पण कसं मी कशाला जाऊ, मी ह्यांना वेळ कशाला देऊ असं दाखवतात आम्ही काही VIP. अरे सर्वच VIP आहेत. आपल्यासाठी प्रत्येक माणूस हा VIP असतो. प्रत्येकाला फॅमिली असतात. पण जर मैत्रीसाठी एक दिवस काढलं तर जास्त वावगं ठरणार नाही. तर कृपया करून जो दिवस आपण ठरवू, कारण की आपण सर्वांचा विचारात घेऊनच आपण गेट टुगेदर ठरवतो. आता आपण 30ला ठरवलेलं पण पंतप्रधानांचा दौरा होता त्याच्यामुळे आणि झालंच नसतं कारण की त्या दिवशी जे हाल झालेले आहे खूप. तर आता हा आपला झालेला आहे. आपण वेकेशन पकडून करूया नेक्स्ट गेट टुगेदर जेणेकरून कुणाचे कधी मुलांचे प्रॉब्लेम्स असतात, कधी आपल्या फॅमिलीचे प्रॉब्लेम्स असतात. तर तुम्हाला जर इकडे आवडलं असेल तर मी तयार आहे दरवर्षी इथेच करायला. का तर माझे सर्व मित्रमैत्रिणी येतील म्हणून इथेच करूया. आपल्या भाडोत्री असेल ना त्याचा विचार आपण नाही करायचा. त्याचा विचार आपण नाही करायचा. आणि आज दिवसापेक्षा संध्याकाळचं क्लायमेट इथे खूप छान असतं आणि आमच्या इथे कोण राहत नाही त्याच्यामुळे मला तुमची काही गैरसोय झाली तर मैत्रिणी समजून घ्या आणि भेटलं खाणं पिणं आपण प्रत्येक जण आपल्या घरी खातो पितो एन्जॉय करतो पण एकमेकांशी भेटणं. आज कितीतरी वर्षाने आपण एकमेकांना भेटलो, जुन्या आठवणी आल्या. त्या दिवशी 15 ऑगस्टला पण आम्ही 2च तास भेटलो पण खूप म्हणजे ती आनंदाची शिदोरी जवळजवळ आठवडाभर सोबत राहिली. कारण की ते डोळे बंद केले की गोड आठवणी येतात. आणि आज जो गेट टुगेदर याच्याही गोड आठवणी आपल्याला काय म्हणतो टॉनिक वर्षभराचं टॉनिक असेल. आणि तुम्ही इकडे आलात त्याबद्दल मी सर्वांचे काय ओंकार रानडे, गणेश संके, निलेश जाधव, वंदना, भूषण अविनाश बागुल. बघा केवढी यादी झाली ना. अविनाश बागुल म्हणजे यादी खूप मोठी झाली आणि हे वय जाण्याचं नव्हतं पण ते गेले. आज आपल्याला त्यांची एवढी आठवण येत असेल तर त्यांच्या कुटुंबाचं काय असेल. आणि कधीही माणसाची कमी किती आपण म्हटलो मी आहे तू आहे पण त्या फॅमिलीची उणीव आपण कधीच भरून काढू शकत नाही. तर आपल्या त्या सर्व आपल्यामध्येच आहे असं आपण समजून त्यांना 2 मिनिटं श्रद्धांजली द्या. आणि विशेष म्हणजे आपली 10वीची परीक्षा होती तेव्हा झेडपीचे शिक्षकांचं सुपरवायझर स्ट्राईक चालू होतं. तर आपली TVM अरे ती तिथली जी प्रिन्सिपल होती ती सारखी मला बघायची. मी सारखा ड्रेस कोड नव्हता आपल्याला शाळेचा ड्रेस कोड नव्हता. नाही होता ड्रेस असं कसं नाही म्हणून गेली
त्याचं काय घालू म्हणजे छान दिसेल, आणि मग घालून गेली आणि पेपर लिहायला म्हणजे दमयंती कुठली दमयंती नाही का ती भीमनगरची दमयंती होती, म्हणजे साईडला चालू होतं आणि जयश्री जयश्री नाही ना दमयंती आणि तिने कॉपी केली पहिला आणि कॉपी बघायची. मी तर डबूच होती ना, तर मी बघायची पाठीमागे कोण आहे का पुढे काय भेटतं, तिचं उत्तर काय आहे. मग मी असं लिहायची बघायला आणि दमयंती नंतर लिहिलं सगळं आणि मग मी लिहायला घेतलं ते लवकर आणि बरोबर मी अशी खाली वाकून फटाफट उतरून काढलं आणि समोर अशी अशी बघत काय ते जे काय बनवलेलं काय माहित मी अशी एकदम कापायला लागली म्हणजे असं सर कसं हे असं आता तिचं नाव घेऊ का माझं नाही बोलू शकत. मग मी लिहिलं चला मग गेली आणि मग ते आपले मॅडम होत्या बघ बंजारे ताई बघ ना आपल्या बंजारवाड्यात बघ ते पातळच्या त्यांना 2 मुलीच आहेत. हा बंजारवाड्यात बघ ना समोरच बिल्डिंग आहे बघ त्या आपल्या चौथीला टीचर होत्या मॅडम मॅडम ती माझी मैत्रिणी केली तिला फेक बोलली मी फेकला आता करू काय मला असं लागलं एक वर्ष मॅडम मला आले की बघायचं मी हसायचं नाही बघा मला तुम्हाला हसायला मी नाही ऐक ना मी जेव्हा बँकेचं मी काहीतरी फॉर्म भरत होती तेव्हा सर म्हणलं जास्त इंग्लिश येत नाही तर मी असं मी 10वी नापास तुम्ही 10वी नापास असा शब्द बोलायचं नाही 9वी पास मी बोलले एवढं मला एवढं असं त्याच्यानंतर मी कधी 10वी नापास नाही शिकल्या मी ना 9वी पास सही है अपेक्षित घेऊन पण त्याचा पास पुलिस की बीवी है और एक है वो वकील है और एक टीचर मैं ही ऐसी संगीता भेटतात कधी कधी आपल्याकडे या साईडलाच आणि एक मी मित्रांना विचारतोय सर मी मारला का अरे मूर्ख मी तुला रसायनशास्त्राचा प्रश्न विचारलाय तू भौतिकशास्त्र समुद्राची भरती असं